अनेकांना ऐकता येईल. पहिला प्रश्न, आपण मुलांना शाळेत का घालतो? हम बच्चों को स्कूल में क्यों भेजते हैं? भेजते हैं ना, क्यों? पढ़ने के लिए. कैसे पता चलता है कि इनकी पढ़ाई ठीक हुई है नहीं हुई? हाँ, परीक्षा थी. आमीन. तो वो परीक्षा में पास हो यानी अच्छे, ऐसा नहीं, ऐसा वैसा नहीं. अभी 70% को कोई कुत्ता नहीं पूछता है. हमारे जमाने में 70% माने, अरे बाप रे, बाप रे बाप. 70 म्हणजे अगदी सगळे कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, आर्किटेक्चर कॉलेजेस हात जोडून उभे आहेत, आमच्याकडे या, आमच्याकडे या. ही तेव्हाची परिस्थिती होती. आजची परिस्थिती 70%ला कोणीही विचारत नाही. मग आई वडिलांचं काय असतं, प्रयत्न काय असतात? अबाव 90 नाही का, तरी 90 अबाव मिळवून देखील या स्पर्धेमध्ये त्या बिचाऱ्या मुलांचं काही टिकाव लागत नाही. अशी आजची स्थिती आहे. स्वतःच्या बालपणी त्या आई वडिलांनी जेवढा अभ्यास नाही केला तेवढे आता करतायत आई वडील. हॅलो, बरोबर का? स्वतःच्या बालपणी त्या आई वडिलांनी जेवढा अभ्यास केला नाही तेवढा ते आता करीत आहेत. बरोबर आहे. दोन्ही ह्याच परीक्षेला बसलेले आहेत. रात्रंदिवस घोकमपट्टी मुलांची, हे कर, ते कर, ते कर, ते कर. आता आपण आपला अभ्यास जो प्रभूनं आम्हाला दिलेला आहे, तर मुलांच्या परीक्षेसाठी एवढी तयारी आहे, तर आपल्यासाठी जी परीक्षा ठेवलेली आहे त्याच्यासाठी तयारी किती केली आम्ही, किती करीत आहोत, हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. बच्चों को अच्छा मार्क मिले, वो सही तरीके से पास हो इस परीक्षा में, इम्तिहान में, इसके लिए माता पिता इतनी कड़ी मेहनत करते हैं. तो वो ही हमारी परीक्षा जो आगे है, नजदीक है, उसके लिए हम कितनी मेहनत करते हैं. हमें तुलनात्मक अभ्यास करना होगा. पढ़ें प्रकटीकरण, व्यवस्था विवरण का, सॉरी, प्रकटीकरण, प्रकाशित वाक्य, उसका 2रा अध्याय 10वां वचन. पन्ना नंबर 344, प्रकाशित वाक्य, उसका 2रा अध्याय वचन 10. जो दुख तुझको झेलने होंगे उनमें से मत डर, क्योंकि देखो शैतान तुम में से कुछ को जेल खाने में डालने पर है, ताकि तुम परखे जाओ और तुम में 10 दिन तक क्लेश उठना न होगा. हालेलुया. मराठी में पढ़े कोई? विनायक दादा वाचता का मराठी मध्ये? प्रकटीकरण 2रा अध्याय वचन 10. जी काही संकटे तुला सोसायची आहेत त्यांचे भय धरू नको. संकटे तुला सोसायची आहेत त्याचं भय धरू नको. परत लक्षात घ्या. जी काही संकटे तुला सोसायची आहेत त्यांचे भय धरू नको. याचा अर्थ संकट उभी आहेत पुढे, कुठून येतील, कशी येतील माहीत नाही, पण सोसायची आहेत. आजपर्यंत सोसली की नाही मला माहिती नाही. आजपर्यंत प्रभूमध्ये आल्यानंतर आमचं जीवन अतिशय आनंदित, सौख्यामध्ये सुखरूप झालं. बायको मागितली दिली, नवरा मागितला दिला, मुलं मागितली दिली, अन्न दिलं, नोकरी दिली. सुशेगात, गोवेकरचा शब्द आहे सुशेगात, गोव्याने शब्द आहे सुशेगात. असं आमचं जीवन आहे. पण अकस्मात संकट आलं तर आपण तयार आहोत का? प्रभूनं म्हटलंय म्हणजे ते होणार. त्यातलं काना क्या मात्राही रद्द होणार नाही. आज आपल्याला तयारी करायची आहे परीक्षा.
येतात. वाचा परत एकदा, लक्षात घ्या प्रियानो, तयार व्हा. जी काही संकटे तुला सोसायची आहेत हम्म. त्यांचे भय धरू नको. त्याचं भय, धरू नको. संकटे सोसायची आहेत, सोसली नाहीत, सोसायची आहेत, पण त्याचं भय धरू नको. नको. प्रभू स्वतः म्हणतोय, स्वर्गीय आवाज आपल्याला सांगतोय, भिवू नकोस, भय धरू नको. संकट येणार, ती आहेतच. सुखासुखी हे मिळणार नाहीये. किती दिवस संकट प्राप्त होईल, पुढे वाचा. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हामधील कित्येकांस तुरुंगात टाकणार आहे. आमेन. टाकायला सुरुवात झाली. आजपर्यंत नव्हतं. प्रभूच्या नावासाठी निदान भारतात तरी कोणाला तुरुंगात घातलं नव्हतं, पण आता शेकड्यानं तुरुंगात गेल, शेकड्यानं. उद्या कदाचित आमची पाळी आहे. तुम्ही काय कराल त्यावेळेला? आम्हातीही पाळताना जेलमध्ये टाकलं तर तुम्ही काय कराल? चक्र सुरू करा. ही बंद पडली असतील तर काय करा? प्रत्येक जण म्हणते मला काय त्याचे, प्रभू बघून घेईल, प्रभू समर्थ आहे. असंही होईल. हा, आम्ही काय करू शकतो, आमच्या हातात काय आहे, असंही होईल. पता पुढे. आणि तुम्हाला 10 दिवस संकट प्राप्त किती होईल. दिवस? 10 दिवस. म्हणजे मर्यादा आहे, अमर्याद नाही. किती मर्यादा दिली है प्रभु ने? 10 दिवस. लिमिटेशन है, मर्यादा है. ऐसा नहीं है कि अमर्याद है, अनंत काल की समस्या तुम पर आ पड़ेगी, नहीं. प्रभु ने उन्हें मर्यादा दी है 10 दिन. यानी वो 10 दिन कौन से है वो नहीं पता, लेकिन ये पता है कि प्रभु ने उस समस्याओं को, दुख समस्याओं को मर्यादा दी है. जेल में तुम्हें कितने दिन पड़ना होगा उसके लिए भी मर्यादा है. नाही का? 10 दिवस तुम्हाला संकट प्राप्त होईल. पुढे. मरणापर्यंत विश्वासू आहेस. पण तू काय कर, मरणापर्यंत विश्वासू राहा. बी फेथफुल अंटिल युअर डेथ. तुझ्या मरणापर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. येस. म्हणजे तू परीक्षेत पास होशील आणि तुझा रिवॉर्ड, पदक 90+ जीवनाचा मुकुट तुला प्राप्त. आमेन, आमेन, हालेलुया. का जमलो तर आम्ही इथे? मुकुट. परीक्षेमध्ये पास होणं, नुसतं पास होणं नाही तर जीवनाचा मुकुट मिळव. बायको मिळाली जाईल, नवरा मिळाला जाईल, मुली मिळाली जाईल, कोण येणार नाही. घर मिळालं जाईल, सगळं जाईल. काय राहील? किती मार्क मिळवले ते राहील. 70% कुत्रे विचारणार नाही. मरणापर्यंत ही परीक्षा आम्हाला मरणापर्यंत द्यायची आहे. पहा, आनंदाची गोष्ट ही संकट, ये समस्याएं अमर्याद नहीं है, उसे मर्यादा है. प्रभु ने उसे मर्यादा दी है 10 दिन की. पहा, हमारे इर्द गिर्द क्या हो रहा है आजकल. विनोद जी है? विनोद जी नहीं आए? गालियां खा रहे हैं. क्यों? कि जहां जहां वो जाते हैं प्रभु का सुसमाचार सुनाते हैं, चुप नहीं बैठते. क्या मिलता है बदले में? उनके ऊपर समस्या ज्यादा होगी, क्योंकि शैतान की नजर उन पर है. जो ज्यादा काम करता है, जो प्रभु का काम करता है, शैतान की नजर उस पर होती है. देखो आजूबाजूला काय घडत आहे पहा. खोटे आरोप ये धर्म परिवर्तन करते हैं.
झूठे आरोप. आता गव्हर्नमेंटनंच कायदा काढलेला आहे की कलेक्टरला 2 महिन्याची नोटीस दिल्याशिवाय आणि त्यांनी अप्रूव्ह केल्याशिवाय तुम्हाला धर्म बदलता येत नाही. बरोबर आहे. कलेक्टरच्या परवानगीशिवाय कोणालाही धर्म बदलता येत नाही, हे सत्य आहे ना. मग तुम्ही खोटे आरोप का करताय धर्म परिवर्तन करतात म्हणून? अरे कसं करतात? कलेक्टरनं त्यांना अप्रूव्ह केल्याशिवाय त्याला धर्म बदलता येत नाही, मग तुम्ही खोटे आरोप का करता? हे पोलिसांना आम्ही चॅलेंज करतो की जर कलेक्टरच्या परवानगीशिवाय धर्म परिवर्तन होऊ शकत नाही, मग या खोट्या आरोपाखाली तुम्ही त्यांना जेलमध्ये का टाकता? लक्षात घ्या, आपली सेफ साईड आपल्याला कशी करायची आहे कायद्यानं. बरोबर आहे. कसं टाकू शकता तुम्ही त्यांना? का त्यांना मारहाण करतायत ते? आम्हाला सरकारनं, घटनेनं, संविधानानं 25 कलमानुसार आपापला धर्म, कोणताही धर्म पाळायचा, प्रचार करण्याचा पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. असं असताना तुम्ही धर्म प्रचार करता हे तुम्ही कसा आरोप करू शकता? अरे प्रजा आम्हाला अधिकार आहे, घटनेनं दिलेला अधिकार आहे. मग तुम्ही हे भगवं दल हे जे अत्याचार करीत आहे हे का? आम्हाला आवाज उठवावा लागेल की नाही? आम्हाला पोलिसांना जाब विचारावा लागेल की तुम्ही या गोष्टींना परवानगी कशी देता? त्यांची बाजू घेऊन या निष्पाप लोकांना तुम्ही आतमध्ये कसं टाकता? संहिता भंग करणाऱ्या लोकांना तुम्ही संरक्षण देता आणि संहितेचं पालन करणाऱ्या लोकांना तुम्ही अत्याचार करता. हे कसं काय? सावध व्हा, आपल्याला ज्ञानी व्हायचंय. ज्ञान आणि भान ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, पण ते दोन्ही आवश्यक आहेत. ज्ञान आलं तर भानावर येऊ आपण. आम्हाला भानावर यायचंय, विशुद्ध अवस्थेत जायचं नाहीये. ज्ञान आणि भान, कायद्याचं भान, कायद्याचं ज्ञान आणि कायद्याचं भान या दोन्ही गोष्टी आम्हाला आवश्यक आहेत. पहा, मत्तय 24:6-14 मध्ये प्रभूनं म्हटलेलंच आहे. मत्तय 24वा अध्याय 6-14. आपल्याला ही सगळी वचनं माहिती आहेत, पण आता माहिती वाचून कामाचं नाहीये, ज्ञान असून कामाचं नाही, भानावर यायला हवं. पन्ना नंबर 40, मत्ती का किताब, उसका 24वां अध्याय, वचन 10 से आगे तक. वचन 6 से 14. ओके, 6 से आगे तक. तुम लड़ाइयों और लड़ाइयों की चर्चा सुनोगे हाँ. तो घबरा न जाना. क्या कहा? तुम लढाईया और लढाईयों की चर्चा सुनोगे. काय चालू आहे जगात? प्रभूनं जे म्हटलं ते खरंय. काय सुरू आहे जगात? लढाया, सगळीकडे लढाया. लढाया. जगामध्ये शांती आहे, शांती झपाट्यानं काढून घेतली जात आहे. दुनिया में लड़ाइयाँ चालू है, इसलिए हमारे यहाँ पेट्रोल और सबके भाव बढ़े हुए हैं. जब पेट्रोल या डीजल महंगा होगा तो यातायात महंगी होगी. सामान हमारे यहाँ जो आता है वो दूर देश से आता है, यूपी से आता है, यहाँ से आता है, यूपी में यहाँ से जाता है. तो जब डीजल ही महंगा होगा तो ट्रक का भाड़ा दुगना हो जाएगा, चीजें महंगी हो जाएगी, यातायात महंगी हो जाएगी. किसके वजह से हो रहा है ये? युद्धामुळे, युद्ध के वजह से, जो लड़ाइयां चालू है इसके वजह से ये सब आपत्तियां विपत्तियां हम पर आ रही है, जैसे प्रभु ने कहा है. आगे पढ़ो. तुम लड़ाइयों और लड़ाइयों की चर्चा सुनोगे तो घबरा न जाना, क्योंकि इनका होना अवश्य है, परंतु उस समय अंत न होगा. रुको रुको, एक ही पढ़ते जाओ, एक ही पढ़ते जाओ. ये सब होगा तब घबराना नहीं. कैसा कहा प्रभु ने? हे मेरी छोटी झुंड, घबराना मत. हे लहान कळपा, भिवू नको. लहान कळपाला म्हटलं रे बाळानं, मोठ्या कळपाला नाही म्हटलं. हेमेन, मोठ्या कळपाला नाही म्हटलं. मोठा कळप सुशेगात आहे, पण तो उद्या मोठ्या कळपाला नाही म्हणत.
मोठा कळप म्हणजे कोण? कॅथलिक. मोठा कळप सुशेगात आहे. लहान कळप घाबरलेला आहे. हल्ले कोणावर होत आहेत? लहान कळपावर का मोठ्या कळपावर? हा हा, लहान कळपावर. कार्य करणारा कोण आहे? लहान कळप का मोठा कळप? हा, लक्षात घ्या प्रियानो, लक्षात घ्या. त्यांना भीती नाही. त्यांचे चर्च कोणी तोडीत नाही. त्यांचा एकही जेलमध्ये नाही. पण या लहान कळपातल्या बघा किती जेलमध्ये आहेत. त्या लहान कळपातल्या लोकांना किती मारहाण करण्यात आलेली आहे बघा. का? सैतानाचं लक्ष कोणाकडे आहे बघा? मोठ्या कळपाकडे नाही. त्या दिवशी मुंबईला आझाद मैदानावरती आपली सभा झाली अत्याचार अन्यायाच्या विरोधामध्ये. घटनाभंग करणारे हे जे आतंकवादी आहेत, भगवा आतंक म्हणू आपण त्याला. हा भगवा आतंक शब्द माझा नाही, तो अनेक दिवसापासून प्रचलित आहे. तर ह्या आतंकाच्या विरोधामध्ये हा जो काळा कायदा ते आणत आहे त्याच्या विरोधामध्ये या घटनेचा भंग करीत आहेत, घटना स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा भंग करीत आहेत, याच्या विरोधामध्ये कोणता कळप जमला होता? लहान का मोठा? लहान. कॅथलिक मधला एक तरी होता का? नाही नाही. एक हिंदू माणूस मनीष देशमुख, हिंदू माणूस, साधा माणूस, ड्रायव्हर, टेम्पो चालवणारा, गरीब, एकटा उठतो आणि एवढ्या लोकांना एकत्र करतो, लहान कळपाला जमवतो. त्याला ही ताकद कोठून? त्याला ही शक्ती कोठून? साधा माणूस, काही एज्युकेटेड नाही, वकिली ज्ञान नाही, पण आंबेडकर सारख्या माणसाला तो घेऊन येतो. ही क्षमता त्याच्यामध्ये कोठून? आणि तो ह्या लहान कळपाच्या वतीनं ठामपणे उभा राहतो. जिथे जिथे अत्याचार होतात तिथे तिथे तो धावत जातो. कालही तिथे कुठे पेल्हारला काहीतरी अत्याचार झाले, पेल्हारला तो एवढ्या लांबून भिवंडीहून धावत आला पोलीस स्टेशनला त्याला सोडवायला. कुठेतरी वाटतं हो, प्रभू कोणाबरोबर आहे ना? हो की नाही? आम्ही टाळ्या वाजवणार आहे. तुम लढो, हम कपडे संभालते हैं. तुम गिरेगा तो हम भाग जाएगा, लेकिन तुम लढते रहना. हे समजलं? तुम लढते रहना, तुम गिरेगा, ही लोअर हिंदी, तुम गिरेगा तो हम भाग जाएगा, लेकिन तुम लढते रहना. हा, अशी प्रवृत्ती जर आमच्यामध्ये असेल तर प्रभू म्हणतो, हे लहान कळप भिवू नको, तुला ते राज्य द्यावं यात बापाला संतोष वाटला की या परीक्षेमध्ये आपल्याला टिकायचं आहे. हालेलुया. परीक्षेमध्ये आम्हाला टिकायचं आहे. म्हणून असे जेव्हा समस्या येतील तेव्हा मागे राहू नका, पुढे असा. स्त्रिया हे मोठं सैन्य म्हटलेलं आहे ना, कोणत्या कामासाठी आहे? धुणी भांडी, झाडू पोछा, बस झालं, राहा उभ्या प्रभूची शक्ती घेऊन. आमेन. रस्त्यात भय होतील, संकट येतील, मोठा कळप काहीच करणार नाहीये, लहान कळप उभा राहील. आमेन. लहान कळपावर अत्याचार होत आहेत, मोठ्या कळपांच्या नादी कोणी जात नाही, त्यांची चर्च तोडली जात नाही, त्यांना मारहाण केली जात नाही, कारण सैतान त्यांच्या वाट्याला जात नाही, कारण ते त्याचेच लोक आहेत. बरोबर आहे. आपल्या लोकांच्या विरोधात सैतान कशाला जाईल?
पण ज्याने ती घाण सोडली, ज्याने मूर्तीपूजा सोडली, सैतान चवताळला. ज्याने दारू सोडली, सैतान चवताळला. ज्यानं अनिष्ट प्रथा सोडल्या, सत्याकडे वळले, सैतान चवताळला आणि त्यांच्या पाठी हात धुवून लागला. पहा, वाचूया पुढे. झालं 14 पर्यंत. वचन 7, क्योंकि जाति पर जाति और राज्य पर राज्य चढ़ाई करेगा हा, जातीवर जात उठेल, राष्ट्रावर राष्ट्र उठेल आणि और जगह जगह अकाल पड़ेंगे और जगह भूकंप जगह होंगे। अकाल पड़ेंगे. देखो, जून खत्म हो रहा है, फिर भी बारिश का नामो निशान नहीं. ठिकठिकाणी दुष्काळ पड़ते, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, किसान खुदकुशियां कर रहे हैं, अकाल है, सूखा है. लिखा है प्रभु ने, ये अंत के समय में ये होगा. वाचा पुढे. वचन 8, ये सब बातें पीड़ाओं का आरंभ होंगी। ये सब बातें पीड़ाओं का आरंभ है. पीड़ा का मध्य नहीं है और पीड़ा का अंत भी नहीं है, आरंभ है. दुःखाचा, संकटाचा हा प्रारंभ आहे. लक्षात घ्या प्रियानो, हे जे चालत आहे आज, हे सगळं वचनाप्रमाणे आहे. हा संकटाचा प्रारंभ आहे. प्रश्न आहे की आम्ही टिकू का? कदाचित यंदा पाऊस पडला नाही तर काय होईल? पाणी नाही, प्यायलाच पाणी नाही. दुसरी गोष्ट, अन्न नाही. तिसरी गोष्ट, इलेक्ट्रिक नाही. कारण आपण जे वापरतो ती मुख्यतः हायड्रो पॉवर आहे. पाण्यामुळे जनरेटर फिरतो आणि जनरेटरमुळे वीज तयार होते. कोयना या ठिकाणी हायड्रो पॉवर. हायड्रो म्हणजे पाणी. तेच नाही, पाणीच नाही तर तुमचे जनरेटर बंद. मग एसी विसरायचे, पंखे पण विसरायचे. आम्हाला ठीक आहे, आम्ही उघड्यावर झोपू टाकून, वारा तरी लागेल. पण जे फ्लॅट मध्ये राहतात त्यांचं काय रे बाबा, ते कुठे झोपणार? हा संकटाचा प्रारंभ आहे. खरी असून पुढे आहेत. कारण सांगू का? थोडस सायन्स कडे नेतो तुम्हाला, समजून घ्या, ज्ञानी व्हा. हे सगळं का होणार आहे? त्याला कोण जबाबदार आहे? आमची हाव. कशी? 100 वर्षापासून जवळपास पृथ्वीच्या पोटातून ब्लॅक गोल्ड बाहेर काढलं जात आहे. काय बाहेर काढलं जातं? काळं सोनं. म्हणजे काय? क्रूड ऑइल. काळं सोनं, ब्लॅक गोल्ड. किती बाहेर काढलं जातं? रोज तुमची गाडी ऍव्हरेज एक 5 लिटर पेट्रोल खाते. ऍव्हरेज 5 लिटर पेट्रोल खाते. तर जगात किती गाड्या किती लिटर पेट्रोल खातात? ओके. एक ट्रक एका दिवसाला किती डिझेल खातो? 100 लिटर. यांची बोट दिवसाला किती डिझेल खाते दादा? 100 लिटर. 100 लिटर. आता 100 वर्षापासून जगभरामध्ये एवढं डिझेल संपतंय, एवढं पेट्रोल संपतंय, एवढं केरोसिन संपतंय. सगळं पेट्रोलियम मुळे हे प्लास्टिक सगळं निर्माण आहे. हे सगळं पेट्रोलियम आहे. एवढं संपतंय आणि ते कुठून बाहेर काढलं जातं? ही पृथ्वी क्रॉस आहे ना, अशी नाही आहे, अशी आहे, कललेली आहे. राईट. आता ह्याच्या एका ठिकाणातून जर तुम्ही एवढं करोडो टन बाहेर काढलं तर पृथ्वीचं वजन वाढेल का हलकं होईल? हलकं होईल.
मग ज्या बाजूला हलकं होईल दुसरी बाजू ऑटोमॅटिक त्या प्रमाणात जड होणार. मग काय होणार? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्व मध्य, बरोबर आहे. हलकी बाजू वर, जड बाजू खाली, गुरुत्व मध्य ढळला, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एक्सेंट्रिक झाली. राईट. परिणाम काय झाला? एक परिणाम, ऋतुचक्र बदलली. बरोबर आहे. जिथे थंडी होती ते कलल्यामुळे, ती सूर्याच्या जवळ आल्यामुळे तिकडची हीट वाढली. बरोबर आहे. उत्तर ध्रुव, आपण एक लक्षात घेऊन थोडस वचनाच्या बाहेर जातोय, मला क्षमा करा, पण लोकांना ज्ञान असू द्या. उत्तर ध्रुव जवळ गेला, सूर्याच्या हीट वाढली. उत्तर ध्रुवावर तर करोडो, हजार करोडो टनाचे बर्फाचे पर्वत वितळले आणि ते पाणी कुठे गेलं? समुद्रात आलं. समुद्राची लेवल वाढली. जी शहरं पाण्यापासून बऱ्याच वर होती ती आता खाली गेली. पाणी कालच मला म्हणाला, रोहित म्हणाला की आमचा प्लॅटफॉर्म बुडला. रोहित नाही, रोशन, सॉरी. आमचा प्लॅटफॉर्म तो पाण्याच्या वर होता, तो खाली गेला. पाणी वाढलं समुद्रात. ओके. हा एक धोका, हा माणसाने निर्माण केलेला धोका आहे. दुसरा धोका, एवढं पेट्रोल जाळल्यानंतर, एवढं डिझेल जाळल्यानंतर, शेकडो वर्ष, करोडो टन रोज जाळल्यानंतर जगभर त्याची जी उष्ण हवा कुठे गेली? ऍटमॉस्फिअर मध्ये. बरोबर आहे. त्या वातावरणामध्ये जेवढं हवेचं आवरण जेवढं आहे त्याच्यामध्येच ती राहिली, त्याच्या बाहेर गेलीच नाहीये. आज आपल्याला हीट फार वाढते ना, हे माणसानं वाढवलेली आहे. बरोबर आहे. आता सेकंड, रोज आपण एसी लावतो. पूर्वी एसी होते का? नाही. आज आपण एसी लावतो. घराघरामध्ये एसी आहे. झोपड्यामध्ये पण एसी आहे आता, की हवा बाहेर गेली त्या भोकातून तरी चालेल, पण एसी आहे. एसी काय करतो? एसीच्या बाहेर तो युनिट आहे त्याच्या बाजूला जाऊन उभे राहा, किती गरम वाटतं बघा तिथे. म्हणजे तो ती गरम हवा बाहेर काढतो. हीट वाढली ना बाहेरची. आज आपण जे बघतो बाहेर हीट वाढलेली आहे ती आपणच वाढवलेली आहे. हो, प्रभूनं म्हटलं सूर्य 7 पट तापेल. सूर्य तापणार नाहीये, पृथ्वी 7 पट तापणार आहे. ही शेवटच्या काळाची लक्षणं आहेत. तुम्हाला मी सायन्स समजावून सांगितली. मुलं विचारतील तेव्हा त्यांना सांगा हीट का वाढली. जर शनिवारी मी मुलांना शिकवतो का वाढली हे. ओके. याच्यामुळे बऱ्याच गोष्टी निर्माण होणार आहेत. जाऊ द्या, आपण वचनाकडे जाऊ आता पुढे. वचन 9, तब वे क्लेश देने के लिए तुम्हें पकड़वाएंगे और तुम्हें मार डालेंगे और मेरे नाम के कारण सब जातीय के लोग तुमसे बैर रखेंगे. शांतपणे वाच, सगळ्यांना समजू दे. अगदी शांतपणे एक एक शब्द असा छोटा मोकळा वाच. वाच आपण. वचन 9, तब वे क्लेश न देने के लिए तुम्हें पकड़वाएंगे और तुम्हें मार डालेंगे और मेरे नाम के कारण सब जातीय के लोग तुमसे बैर रखेंगे. मेरे नाम के कारण आज पूरे दुनिया में किसका नाम तुच्छ माना जाता है? कहीं भी यीशु का नाम ले लो, वो झगड़ा करने को आएंगे. और किसी का ले लो, वो नहीं आएंगे. क्यों? लिखा है मेरे नाम के कारण. प्रभूच्या नावामुळे तुम्ही सर्व राष्ट्रांकडून द्वेषलेले व्हाल. बरोबर आहे. असंच चाललंय. येशूचं नाव घ्यायचं नाही, दुसरं कुठलंही नाव घ्या तुम्ही.
येशूचं नाव घेतलं की त्यांच्यातला सैतान जागा होतो. त्याला चालत नाही ते नाव. सैतान कुठल्या नावाला घाबरतो? यीशु. रिक्शा के ऊपर पीछे यीशु का नाम लिखो, क्या होता है देखो, पथरा हो जाएगा. और किसी का भी नाम लिखो, खंडोबा का लिखो, विठोबा का लिखो, ढोंडोबा का लिखो, कोई भी बा का लिखो, कुछ नहीं होगा. बहुत सारे बा है ना दुनिया में. कोई भी बा का नाम ले लो, कोई भी माँ का नाम ले लो, कुछ नहीं होगा. लेकिन यीशु का नाम लिखो, रिक्शा के ऊपर ये कहीं भी लिखो, तुच्छता से देखेंगे तुम्हें. क्यों? प्रभु ने कई हजार साल पूर्व लिख के रखा है, मेरे नाम के खातिर वे तुम्हें तुच्छ जानेंगे. सबसे ज्यादा शैतान के सामने घृणित नाम कौन सा है? यीशु. ये जब हमारे में कोई लड़की ब्याहती है तो उनके पिता आके गाली गलौज करते हैं कि तुम लव जिहाद करते हो. भाई हम लव करते हैं, जिहाद नहीं करते. नहीं, ये जिहाद वगैरह हमें नहीं पता. हमें पता है प्रेम. प्रेम से कहो हम भाई हैं, बहनें हैं. हमें कोई जात, जाति, पंथ, रिवाज नहीं है, इसलिए कि हम प्रभु के हैं, इसलिए कि हम मसीहा के हैं. जो मसीहा ने हमें सिखाया वही हम सिखाएंगे ना. क्या सिखाएंगे हम? जो मसीहा ने हमें दिया है वही हम देंगे ना. और क्या देंगे हम? मसीहा ने तो हमें गाली गलौच दी ही नहीं. मसीहा ने हमें शराब पीना सिखाया ही नहीं. मसीहा ने हमें मूर्ति पूजा करना, तमाशा मारना सिखाया ही नहीं. जो भी हमें सिखाया ही नहीं है तो हम क्या देंगे दूसरों को? वही देंगे ना जो प्रभु से हमने लिया. हमें आगे पढ़ो, वाचा ब्रदर. वचन 10. तब बहुत से ठोकर खाएंगे, बहुत और से ठोकर खाएंगे ठोकर खाएंगे और एक दूसरे को पकड़वाएंगे, एक दूसरे को पकड़वाएंगे और एक दूसरे से बैर रखेंगे. एक दूसरे से किसकी खातिर? किसी के वजह से, मसीहा के वजह से बैर रखेंगे. ये सब होगा, हो रहा है, आगे बहुत ज्यादा होगा. आगे वचन 11. बहुत से झूठे भविष्यवक्ता उठ खड़े होंगे और बहुत को भरमाएंगे. बहुत लोगों को भरमाएंगे. आज यही चालू है, आज यही चालू है. बताओ, मैं तुम्हें बताता हूं आज की स्थिति. जगह जगह पर कलसियां खड़ी हो रही है. क्या वो सब सच्ची है? खरे आहेत ते लोक? जसं पावसामध्ये त्या बेडकाच्या छत्र्या, आम्ही त्याला बेडकाच्या छत्र्या म्हणतो, मशरूम्स नाही का, पाऊस पडला ते ते उगवतात, तशा सगळीकडे आता मंडळ्या उभ्या राहिलेल्या. बरं, त्यातला जो स्वतःला पास्टर म्हणवणारा जो आहे तो कुठला तरी युपीचा, इकडचा तिकडचा आलाय, त्याने कुठेतरी ऐकलंय आणि त्यानं धंदा चालू केला. त्याच्याकडे स्वतःचं भांडवल नाही, शुद्ध ज्ञान नाही. त्याला माहिती आहे येशूचं नाव घेतलं का लोक येतात प्रार्थनेला, धंदा चालू होतो, पैसा मिळतो. प्रभूला हे मान्य आहे? नो. ते प्रभूचे शिष्य आहेत? नो. वचनाचं शुद्ध सखोल ज्ञान त्यांच्याकडे आहे? नाही. त्यांचा हेतू काय आहे? पैसा. मग काय करायचं? तेल द्यायचं, आशीर्वादित तेल. 50 रुपये बाटली, 100 रुपये बाटली. प्रभूला आवडेल? नाही. पाणी, आशीर्वादित पाणी, पाणी घ्या विकत. हा मार्ग प्रभूचा आहे? नाही. अशामुळे ह्या लोकांमुळे खऱ्या मार्गाची निंदा होत आहे.
आता अशामुळे प्रभू काय करेल, प्रभूनं काय केलं पाहिजे, ह्यांना ठेवू दिलं पाहिजे, प्रभूच्या बदनामीसाठी ठेवू दिलं पाहिजे, खऱ्या मार्गामध्ये भेसळ आणि निंदा व्हावी खऱ्या मार्गाचे म्हणून प्रभू ठेवील का ह्यांना काढून टाकेल? काढून टाकेल. कालच्या त्या ह्याची गोष्ट माहितीये तुला? तो एक डॉक्टर, तो डॉक्टर नाही, तो दुसऱ्याच्या लायसन्स वरती हे योग्य आहे? प्रभूच्या नावानं धंदा चालू आहे. काय नाव लिहिलंय दवाखान्यावरती? होली क्रॉस. आहे युपीचा, अनपढ, काय पडलाय माहिती नाही, पण डॉक्टरचं लायसन्स दुसऱ्या डॉक्टरच्या लायसन्स वरती हा कसा धंदा करू शकतो? हा, फार्मसीचं लायसन्स अरे फार्मसीचं लायसन्स वापरून तुला मेडिकल ट्रीटमेंट नाही देता येत ना. पुन्हा दिल्या होत्या आणि त्या बजरंग दलाच्या लोकांनी हल्ला करून पकडला, मारला. मग धावतो आपल्याकडे. मग ते बिचारे लोक आले, मनीष वगैरे तिथून धावून बिचारे, आणि त्याला सोडवला काल, त्याच्या बरं ते झालं. पण हे धंदे योग्य आहेत का? खऱ्या मार्गाच्या निंदा होते रे बाल. त्यामुळे ते असं करतात म्हणून आपणही त्याच्यामध्ये भरण देतोच, आम्ही पण त्यातलेच. आणि कॅथलिक आपल्या डोक्यावरती बसायला तत्परच आहेत. हे बघा, अरे हे आपली आजची स्थिती आहे प्रिया. पण ह्याच्यामध्ये जो शेवटपर्यंत टिकेल ना शुद्ध मनानं, तो चांगला झाला. पक्क लक्षात घ्या रे बाबांना, माझं एवढं तुम्हाला नमनाला मी घडाभर तेल जाळलंय, पण हेतू हाच आहे की लक्षात घ्या, आपल्याला ह्यातून जायचं आहे. हमें ऐसे परिस्थिति से गुजरना है, खुद को बिल्कुल निष्कलंक रखते हुए, कोई दाग या धब्बा हमारे ऊपर ना लाते हुए, हमें पवित्रता से जो प्रभु को भाएगा वही करना है. हाँ, अपने प्रभु को वचन दो, प्रभु जो तुम्हारे वचन में लिखा है, जो आपको भाता है वही मैं करूंगा, आपके नाम तो मैं बदनाम नहीं करूंगा. कि प्रभु ने हमारे यहाँ लोग ऐसे रखे हैं जो एजुकेटेड लोग हैं. ऐसे कोई भी आए यूपी से और धंधा चालू किया, ऐसे लोग यहाँ नहीं हैं. पास्टर निक्सन को देखो, स्वयं इंजीनियर है, हर माह 5 लाख का तनख्वाह छोड़कर वो प्रभु की सेवा में आए हैं, कुछ कमाने के लिए नहीं, सब कुछ लुटाने के लिए. विनायक को देखो, हेडमास्टर है स्कूल के, फिर भी प्रभु के लिए सब कुछ निछावर करने को तैयार है. क्यों? ये सच्चे लोग हैं, उनकी परीक्षा होती है पहले. ऐसे नहीं है कि कोई भी आया और हो गया पास्टर. नहीं 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 नहीं, यहां नहीं चलेगा ये. उनकी कड़ी कठिन परीक्षा होती है, जैसे कि वचन में लिखा हुआ है. उनकी परीक्षा होनी चाहिए. यदि वो सार्थ बने तभी वो प्रभु की सेवा में निकल सकते हैं. और ऐसे ही लोगों को यहां पर चुना गया है. आया राम गया राम नहीं, आया राम आया गया राम गया, ऐसे नहीं. वो परीक्षा में पास हुए. आज भी उनके ऊपर कड़ी परीक्षाएं हैं. प्रभु के सेवक जो खड़े हैं उन पर कड़ी परीक्षाएं आज भी हैं. विनायक जी बीमार रहते हैं हमेशा, विनायक की पत्नी बीमार रहती है हमेशा. जो प्रभु के ज्यादा नजदीक जाते हैं उन पर शैतान बड़ी कठिन परीक्षा लाता है. हमारी लीला टाइप की तरफ देखो, वो जितने आगे बढ़ी उतनी कठिन परीक्षाएं उस पर आई. आप पर नहीं आई, कुछ गड़बड़ है, कुछ गड़बड़ है. परीक्षा आएगी, ऐसा प्रभु ने कहा है. 14 तक पढ़े. वचन 12, अधर्म के बढ़ने से बहुत का प्रेम ठंडा पड़ जाएगा, परंतु जो अंत तक धीरज धरे रहेगा
उसी का उद्धार होगा हाँ। और राज्य का यह सुसमाचार सारे जगत में प्रचार किया जाएगा आमेन। कि सब जातियों पर गवाही हो, तब अनंत आ जाएगा। आमेन. वाचा दादा, विनायक दादा वाचा. आपल्या लोकांना आज जरा परत जागृत करूया आपण येत्या काळासाठी. वचन 12. जो काळ येत आहे पुढे त्याच्यासाठी आपण सावधान असू, जागृत असू. वचन 6 पासून 6 वाचा. पासून असो. आणि तुम्ही लढायांविषयी व लढायांच्या अवय ऐकाल, ऐकाल, तेव्हा तुम्ही घाबरू नये म्हणून घाबरू जपा. नये. घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका. हे होणं आवश्यक आहे. कारण हे होणे अवश्य आहे, हे आवश्यक, हे आवश्यक. परंतु शेवट अजून नाही. परंतु शेवट अजून नाही, अजून नाही. घाबरू नका. कारण पुढे राष्ट्र राष्ट्रावर व राज्य राज्यावर उठेल, हा, राज्य राज्यावर उठेल, राष्ट्र राष्ट्रावर उठेल. युपी वाला इथे आला की हे मराठी त्याला मारण्याचा प्रयत्न करतात, युपी वाले मराठ्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. राज्य राज्यावर ते उठलेलं आहे. बरोबर आहे. आणि निरनिराळ्या ठिकाणी दुष्काळ व भूमिकंप होतील. निरनिराळ्या ठिकाणी दुष्काळ आणि भूमिकंप भूमिकंप. होतील. गेल्याच दिवसामध्ये गेल्या आठवड्यामध्ये फिलिपिन्सला भूकंप झाला. 7.9 रिश्टर म्हणजे 8 रिश्टर स्केल. अरे बापरे. आणि बिल्डिंगी सगळ्या पत्त्यासारख्या कोसळल्या. ठिकठिकाणी उद्या आपली पाळी आहे. बरोबर आहे. जे मोठ्या उंच बिल्डिंग मध्ये राहतात त्यांनी सांभाळा रे बाबानो. हो, कितव्या फ्लॅटवर, तुमच्या कितव्या मजल्यावर फ्लॅट घेतला? हा, सांभाळ. हालेलुया, हालेलुया. हा, ठीक आहे. या सर्व भूमिकंप होतील ठिकठिकाणी. बरं, झोपड्यांना भीती नाही, त्याला सरी जाऊन राहू आपण, भीती नाही. पण आधी तर आपल्याला समजलं उद्या येणार आहे तर ना, आधी समजणारच नाही ना आपल्याला. असो, चला पुढे. या सर्व गोष्टी तर प्रसूती वेदनांचा प्रारंभ आहेत. ह्या सर्व गोष्टी प्रसूती वेदनांचा प्रारंभ आहे. प्रारंभ आहेत. म्हणजे आज काय आहे? प्रारंभ आहे. सगळं मध्य नाही आलेला, मध्य नाही आलेला. तर स्त्रियांनाच माहिती प्रारंभ आणि मध्य आणि शेवट याच्यामध्ये काय असतं. तेव्हा ते तुम्हाला संकटाच्या हवाली करतील. तेव्हा ते काय करते? तुम्हाला संकटाच्या हवाले करते. कोणाला? मोठ्या कळपाला का लहान कळपाला? लहान कळपाला. म्हणून लहान कळपाला प्रभू म्हणतो, हे लहान कळपा भिवू नको, तुला ते राज्य द्यावं यात बापाला संतोष वाटला, मोठ्या कळपाला नाही. मोठा कळप काय करीत आहे माहिती आहे ना तुम्हाला? खातो पितो, फर्स्ट कम्युनियन, सण मोठे, आज ही इकडचा सण, उद्या तिकडचा सण, परवा तिकडचा सण. ते सणामध्ये खाऊन पिऊन खाऊन त्यांना भीती आहे. तर त्याला मुंबईला एवढं मोठं आंदोलन झालं, कोणीतरी होता नाही. ते टोपीवाले जे बसले होते ना, ते कॅथलिक नव्हते, ते असेच होते. असू दे, त्यांना टोपी इकडे आहे, मुकुट तिकडे नाहीये. त्यांची क्षमा मागतो मी आणि प्रभूची क्षमा मागतो. बाबा मी काय बोलू, पण मला कोणी टोपी घालायला दिली, फार मोठा सेवक मी कदाचित झालो नाही, नको करू. मी टोपी घालीन का? तुम्ही घालाल का ब्रदर टोपी अशी मोठी? अरे मी पळेन. देवाचा माणसा ह्यापासून पळ. डोक्यावर मुकुट तो शेवटच मिळाला पाहिजे. ती टोपी नाही मिळणार ना रे बाबा, इकडे नको. तो मुकुट आहे, तो नाही मिळणार ना. हालेलुया. जर कोणी जर त्या ह्याचे मीटिंगचे फोटो पाहिले असतील तर पुढे स्टेजवर कोण बसले? तो ओपी वाल्याला कुठून पकडून आणले काय माहिती. मनीषला विचारेन मी, अरे बाबा हे कुठून आणले तू धरून? असो, धन्यवाद प्रभूला. पण त्या टोपीमुळे ना सरकार दरबारी जरासा वजन पडतं टोपीला. आपल्याला बिन टोपीला कोण विचारत नाही, पण टोप्या पाहिजे, इकडून तिकडे घालता आली पाहिजे. मग ती पांढरी असू दे, आता भगवी आली. पूर्वी पांढरी होती, पांढरीला मान होता, आता पांढरीचा मान गेला, आता भगवीला मान आलाय. हालेलुया. जाऊ दे, तो विषय आपला नाहीये.
पण ओघाना आला म्हणून तुम्हाला सांगतो, वाचा दादा पुढे. तुम्हाला जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे तुम्ही सर्व राष्ट्रांकडून द्वेषलेले व्हाल. माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रांकडून तुम्ही द्वेषलेले व्हाल. मुसलमान तुम्हाला प्रिय मानतात का? नाही. हिंदू तुम्हाला प्रिय मानतात का? नाही. ब्राह्मण तुम्हाला प्रिय मानतात का? नाही. कोण प्रिय मानतात तुम्हाला आणि मला? कोण? कॅथलिक? नो नो. अरे तुम्हाला कोणीच प्रिय मानत नाही. नाही कॅथलिक, नाही आमचा काका बाबा आया माया बहिणी, कोणीच प्रिय मानत नाही तुम्हाला. कोणीच नाही. सर्व फक्त एकच प्रिय मानतात. हो बस बस बस. कोणीच प्रिय नाही मानत आम्हाला. नाही. ख्रिश्चन हल्ली फॅशन आली आहे. ख्रिश्चन नाव दिसलं का त्यांची तोंडच वाकडी होतात. द्वेष भरला गेलाय. तुमची नावे हिंदू आहेत, तुम्ही सुखी. बदलू नका नाव, योग आहे. हालेलुया. म्हणून माझ्या मुलांच्या नावे मी फार शहाणपणानं हिंदू ठेवली. आता हिंदू नाही आहेत ती नाव. सिद्धार्थ, विराग, नाही का. तुम्ही पण तुमच्या नावाची मुलं ते असे काहीतरी भलती सलती ठेवू नका. उद्या माहिती नाही द्वेष होईल. पण घाबरू नका, ठेवा पण घाबरू नका. आणि तेव्हा पुष्कळ अडखळतील. तेव्हा पुष्कळ अडखळतील व एकमेकांस शत्रूंच्या हाती देतील. एकमेकांस शत्रूंच्या हाती देतील. मी नाही तो मी नाही, माझा भाऊ मी नाही, मी त्यातला नाही. व एकमेकांचा द्वेष करतील. एकमेकांचा द्वेष करतील. चाललंय ना प्रियानो, हो की नाही. मंडळांमध्ये मित्रत्व आहे का? नाही 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 नाही. मंडळांमध्ये सौख्य ऐक्य नाहीये. नाहीये प्रियानो, दुःखाची गोष्ट आहे पण नाहीये. एकमेकांचा द्वेष करतील. आणि पुष्कळ खोटे भविष्यवादी उठतील. पुष्कळ खोटे भविष्यवादी उठतील. 2 पास्टांचा आपसात जमत नाही. उदाहरण आहे आपल्या बाजूला बघा, नाव नाही घेत. एक सकाळी चालवतो, दुसरा 10 वाजता चालवतो. असं काहीतरी चालू आहे तिथे. ओके, जमत नाही. पुष्कळांना टू डॉग्स फसवतील. ऑफ द सेम स्पीड. 2 रस्त्यावरचे एकाच गल्लीतले 2 कुत्र्यांचं आपसात प्रेम असतं का? Dogs of the same speed, they are always barking and fighting with each other. लिहिलंय पहा. परंतु प्रभू कृपेनं आपल्यामध्ये आजपर्यंत असं नाही. कारण तुमचं ऐक्य आणि प्रेम, जे त्या प्रेमात राहिले नाहीत प्रभूनं त्यांना फेकून दिलं. पण जे प्रेमात राहिले ते टिकून आहेत. आमेन आमेन. त्यांच्यामध्ये दुष्कृत्य नव्हतं, बेबनाव नव्हते, शुद्ध होते, आदर होता एकमेकांविषयी, ते टिकून राहिले. ज्यांच्याकडे ते नव्हतं ते फेकले गेले. प्रभू आपली मंडळी स्वच्छ करतो. भूस उडून जातं, दाणा टिकून राहतो. आमेन. वाचा पुढे. 11 वचन, 12 वचन. आणि अन्याय वाढेल, त्यामुळे पुष्कळांची प्रीती थंड होईल. पुष्कळांची प्रीती थंड होईल. हालेलुया. अन्याय वाढेल, पुष्कळांची प्रीती थंड होईल. लक्षात घ्या, ही सगळ्या सूचना आहेत आपल्याला परीक्षेमध्ये नापास होऊ म्हणून धोके दिलेले आहेत. हे सांभाळा. इथे परीक्षेत पडाल, नापास व्हाल, हे होईल, नापास व्हाल. म्हणून पुढे काय म्हणतो प्रभू? परंतु जो शेवटपर्यंत टिकतो तोच तारला जाईल. बाळांनो, आपल्याला शेवटपर्यंत टिकायचं आहे. कोणी आहेरे असे पण आहेत, कोणी नाहेरे असे पण आहेत.
जे नाहीरे गटातले आहेत त्यांनी आहेरे गटातल्यांना दोष लावू नये. तुझ्याकडे काय आहे बाबा, तुझ्याकडे कार आहे, माझ्याकडे काय आहे. नो, ही कुरकुर आहे हे असं अजिबात असू नये. कारण प्रभू ज्याला निवडतो त्याला तो कमतरतेतून, ज्याच्याकडे आहे, कार आहे, बंगला आहे म्हणून तो देवाचा लाडका आहे असं नाही. त्याच्यापेक्षा कदाचित ज्याच्याकडे नाही तो अधिक लाडका असेल प्रभूचा. हे विसरू नका प्रियानो. आमेन. म्हणून कधी दोष लावणं नको. सांगितलंय ना प्रभूनं, अडखळतील, तुम्ही अडखळणं होऊ नका. असू द्या, कार स्वर्गात जाणार, बंगला स्वर्गात जाणार नाही. शुद्ध हृदय मात्र जे प्रभूला आवडेल तेच जाईल. म्हणून हे हृदयात भरून घ्या. लहान कळपा घेऊ नको. तुला ते राज्य द्यावं, त्यात पित्याला संतोष वाटलो. टिकून राहा. कशात टिकून राहा रे बाळानो? एकमेकांच्या प्रेमात. कशात टिकून राहा? एकमेकांच्या प्रेमात. अरे गेल्या रविवारी तुम्ही संध्याकाळी सगळे एकत्र जमलात आणि माझ्याविषयी एवढं बोललात. मी बाजूला निक्सन दादा बसले होते, त्यांना म्हणालो, अरे बाबा, हे आज जे एवढं बोलत आहेत सगळं, शेवटच्या दिवसासाठी काही शिल्लक ठेवतील की नाही? कोणाच्या? माझ्या रे बाबांनो. माझ्या शेवटच्या दिवसासाठी काही शिल्लक ठेवाल की नाही? सगळंच बोलून टाकतात. येऊ केलं पप्पानी, तेऊ केलं पप्पानी, येऊ केलं पप्पानी, तेऊ केलं. अरे 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 अरे, तेवढी स्तुती? काहीतरी गडबड वाटली मला. हो, हालेलुया. स्तुतीनं चढवून, अरे मी चढलो, मग तुम्ही मला हरभऱ्यावर चढवलंय. असं स्तुतीनं चढून जाऊ नये, निंदेनं खचून जाऊ नये. स्तुती ऐकलीत, निंदा पण ऐकलीत भरपूर. ओके, अशामध्ये उभं राहायचंय आपल्याला आता. न्यूट्रल. कोणी मानो अथवा निंदो, देवाचा सेवक आपलं स्थान सोडत, म्हणजे सोडायला नको आहे. मी पण डळमळतो काय वेळेला, अरे बापरे, हेच फळ काय ममता पाला. असो, चला विषयाकडे जाऊया आपण, नाही तर आपण भलतीकडे जाऊ. पहा, माझ्या प्रिय बंधूंकडे, कॅथलिकांकडे मी जेव्हा पाहतो, त्यातूनच मी आलो ना, जेव्हा पाहतो तेव्हा वाटतं की अरे बाबा, ह्यांना काही दुःख नाहीये, यांची चर्च कोणी तोडणार नाहीये, यांच्या वाट्याला कोणी जाणार नाहीये, त्यांच्यातला प्रभूसाठी कोणीही जेलमध्ये जाणार नाहीये. जाईल, एक तरी जाईल प्रभूसाठी जेलमध्ये? नाही. का नाही जाणार जेलमध्ये प्रभूसाठी? का नाही जाणार? कारण प्रभूनं त्यांना निवडलंच नाहीये. ज्यांना प्रभूनं निवडलं, मग ते पहिल्यापासूनचे शिष्य बघा, त्यांना मान सन्मान मिळाला नाही. फटके, निंदा, छळ, अपमान, हे सगळं त्यांना मिळालं. आणि जे हिंदू मधून आलात तुम्ही लोक, तुम्हाला मिळतंय हे सगळं, आजही मिळतंय जे त्यांना मिळालं ते. लाखो हिंदू लोक आज प्रभूकडे वळतायत. लाखो. ते कोणी आणलं त्यांना प्रभूकडे? त्यांना प्रभूकडे कोणी आणलं? कॅथलिकांनी आणलं? नाही. मग सैतान कोणावर चिडेल? ज्यांनी आणलं त्यांच्यावर ना, त्यांच्याच मागे तो लागेल ना. मग तुम्ही एक हिंदूला किंवा एक अन्य धर्मीयाला किंवा 2 अन्य धर्मीयाला किंवा 4 अन्य धर्मीयाला सुवार्ता सांगता, राग कोणाला येतो? मग तो कोणाच्या मागे लागतो? त्यांच्या मागे लागणारच नाही तो. ते राखीव आहेत त्याच्यासाठी. तुम्ही नाही. आज तुमच्यामुळे लाखो परधर्मीय प्रभूकडे आले, कॅथलिकांमुळे नाही आले. पंडित रमाबाईमुळे, जी ब्राह्मण, तिच्यामुळे हजारो स्त्रिया, हजारो कुटुंब प्रभूकडे आले.
साधू सुंदर सिंगांमुळे, हे कोणी कॅथलिक नव्हते, साधू सुंदर सिंगांमुळे हजारो लोक प्रभूकडे आले ना. नावा टिळक, हजारो लोक हिंदू प्रभूकडे वळले. अशाच कुणीतरी सुवार्ता सांगितल्यामुळे आज जो प्रभूसाठी उभा राहिला आहे तो मनीष देशमुख, त्याचा पूर्वज ब्राह्मण होता, तो प्रभूसाठी उभा राहिला आणि एवढं काम करतो. कोणी फादर करू शकतो? नाही. आणि म्हणून ते सर्वजण द्वेषलेले आहेत. सैतान कोणाची परीक्षा घेतो? जे शाळेत आहेत त्यांची. अरे ह्यांना जर शाळेतच घातलं नाही तर त्यांची सैतान परीक्षा घेणार कशी? शाळेतच नाही घातलेलं त्याला, आम्हाला शाळेत घातलं देवानं आणि म्हणून देव आमची परीक्षा घेतो. म्हणून परत म्हणतो, आज जे लाखो लोक प्रभूकडे वळले ते कॅथलिक म्हणून नाही वळले. छळ निंदा त्यांना सहन करावी लागली नाही, पण ते तुम्हाला आणि मला सहन करावी लागते. इब्री 11:17. इब्री 11:17. पन्ना नंबर 313, इब्रानियों उसका 11वां अध्याय वचन 17। विश्वासी अब्राहम ने परखे जाने के समय में इसहाक को बलिदान चढ़ाया और जिसने प्रतिज्ञाओं का सच माना था। वाचा ब्रदर, इब्री 11:17। इब्रीकरसपत्र 11 अध्याय वचन 17। विश्वासाने अब्राहमाने आपली परीक्षा होत असता, विश्वासानं अब्राहमानं आपली परीक्षा होत असता इसहाकाचे अर्पण केले। म्हणजे परीक्षा होत असता स्वतःच्या मुलाला अर्पण करायचे. किती मोठी परीक्षा! अरे कल्पना करा, स्वतःच्या एकुलत्या एका पुत्राला, 100व्या वर्षी झालेल्या पुत्राला देवाला बलिदान करायचंय, गळा कापून. बलिदान गळा कापून करीतच पशूंच. आज तो मुलगा पशुवत गणला गेला आणि अब्राहम स्थिर उभा राहिला. परीक्षा होत असताना, किती कठीण परीक्षा! 3 दिवसाची वाट चालत होता. मुलगा प्रश्न विचारित असणार, बापा तू आग घेतली, लाकडं घेतली, पोकरू कुठे, बळी कुठे आहे? बापाच्या मनात काय आलं असेल? अरे माझ्या बाळा, तोच तो बळी आहे. फाटलेले हृदय, तुटलेले हृदय घेऊन तो चालत होता 3 दिवस मरणाच्या यातन्यात. प्रभूला म्हणत असेल, अरे बाबा मला मी माझा बळी अर्पण करतो, पण या बालकानं काय केलं रे? नवसाचा आहे ना माझा बाळ, कशाला रे? हो, चकार शब्द नाही. ही परीक्षा, ही परीक्षा. जेव्हा एखादं लाडकं मूल आजारी पडतं, बाप तडफडतो, बापा हे नको रे, या वेदना ह्या बालकाला, मला दे रे बापा, मला दे रे बापा. कल्पना कर, बापाचं हृदय परीक्षा. आज लीलाताई आजारी आहे, तिचे मिस्टर परीक्षेतून जात आहेत, सर्व त्यांना करावं लागतंय. कोणी नाही घरामध्ये करायला, पाणी धुंडी सगळे. परीक्षा, परीक्षा वेगळ्या अर्थाची परीक्षा, ती प्रभूसाठी नाहीये. तरी पण मी तुझ्या मार्गात आलो आणि मग हे मला का, असा प्रश्न बाजूचे विचारतात. हा प्रार्थनेला जातो ना, मग हे असं कसं? पण प्रभू म्हणतो 10 दिवस तुला संकट प्राप्त होईल. अमर्याद नाहीये, लिमिट आहे. त्यामुळे वाचा दादा पुढे 17 वचन। विश्वासाने अब्राहमाने आपली परीक्षा होत असता इसहाकाचे अर्पण केले। म्हणजे ज्याला वचने मिळाली होती त्याने आपला एकुलता एक मुलगा अर्पिला। अक्षरशः अर्पिला त्यानं. तो शेवटपर्यंत विश्वासू राहिला. बघा आपली परीक्षा कुठे होते. बाजूची निंदा करतात तेव्हा आम्ही कसं तोंड देतो. आम्हाला तुरुंगात टाकतील तेव्हा आम्ही कसं तोंड देणार. आम्ही मार खाऊ तेव्हा आम्ही कसं तोंड देणार.
हॅलो, परीक्षा होईल. 36वं वचन, 36 ते 38. आणि इतरांची टवाळ्यांनी व मारांनी आणि बंधनांनी व कैदेने देखील परीक्षा झाली. परीक्षा झाली कशाने? माराने, टवाळी, निंदा, छळ, तुरुंगवास. परीक्षा झाली. त्यांना धोंडमार केला. परीक्षेत आणले. करवतीने चिरलं. अरे बापरे, जांघेतून 2 पाय असे फाकून करवत कालवायची. 2 पाय असे ठाकवायचे असे आणि मधून करवत चालवायची सरळ. ही शिक्षा. चिरलं, स्थिर उभे राहिले, मरेपर्यंत स्थिर राहिले. तलवारीच्या आघाताने ते मेले. मुंड्या छाटल्या. आजही छाटीत आहेत. इसिसचे लोकांनी किती ख्रिश्चन लोकांच्या मुंड्या छाटल्या लाल कपडे घालून. तुम्ही पाहिले व्हिडिओ? काळे कपडे. स्थिर उभे राहिले. मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून ते हिंडले. लाचार, पीडित, त्रासलेले. जग त्यांना योग्य नव्हतं. प्रियानो, जग आपल्याला योग्य आहे का? नाही. मग तुम्ही जगामध्ये रमता का? मोबाईलमध्ये रमता का? मोबाईल आपला देव होतो का? जग आम्हाला योग्य आहे का? हॅलो. ते रानातून व डोंगरातून व गुहांतून व भूमीच्या कपारीतून भटकत असत. कुठून भटकत असत? रानातून, गुहेतून, जंगलातून, कपारीतून, नद्या खोऱ्यातून लपत छपत. आज मणिपूरचे लोक तेच करीत आहेत. उपाशी तपाशी रानातून, डोंगरातून आपल्या लहान लहान बालकांना घेऊन बालकं रडत आहेत. आई, हे भूक लागली. आई म्हणत असेल, बापा मला मार रे, म्हणजे हे दुःख तरी मी नाही बघू शकत. आपल्याला जाणवतं का काही? आता आमची ही कर्तव्य आहे की आम्ही आक्रोश करावा. बापा, ते आमचं शरीर आहेत, ते आमचे अवयव आहेत. आमचा अवयव उपाशी असताना आम्ही सुखाचं अन्न कसं खाऊ शकतो? जेवताना त्यांची आठवण करा रे बाबांनी. जेव्हा जेवायला बसाल, तुमच्या ताटामध्ये उत्तम अन्न असेल, तेव्हा आठवण करून म्हणा, बापा मी कोण पुण्यवान आहे की तुम्हाला इतकं उत्तम अन्न दिलंस. तुझ्यासाठी माझे भाऊ आणि बहिणी आज रानावनामध्ये बालकांना घेऊन, कधीही मृत्यू त्यांना गाठेल, खाली साप आहेत, विंचू आहेत, आणि बालकांना, छोट्या छोट्या बालकांना घेऊन दूध नाही प्यायला त्यांना हिंडत आहेत. प्रभू आज त्यांना अन्नाचा वाटा दे. जो नरम हृदयाचा आहे तोच हे करू शकतो. त्याचं हृदय नम्र आहे, लीन आहे प्रभूपती, तोच हे करू शकतो. बाकी नाही करू शकत. आणि अश्रू भरलेल्या आणि तुटलेल्या फुटलेल्या हृदयाच्या प्रार्थना प्रभू तुच्छ मानणारच नाही तुमच्या प्रार्थनेमुळे. अरे, पौल बंदीशाळेत होता, प्रार्थना मंडळी करीत होते, ते दगडी पाय हादरले, फुटले, तो मोकळा झाला. तर तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेनं ते लोक मोकळे होणार नाही का? आमचा प्रभू काल, आज आणि उद्या सर्व काळ सारखा नाही का? कुठेतरी आमचं चुकलंय आणि आम्ही आमच्या सुखा समाधानामध्ये सगळं विसरलो. नो. प्रभू म्हणतो, मी तुला विसरेन, कारण तू माझ्या लोकांसाठी रडला नाही. मी तुला विसरेन. तुझ्यावर संकट येतील तेव्हा मी तुला विसरेन, कारण ज्या संकटात होते त्यांच्यासाठी तू रडला नाही. हॅलो, पटतं का रुबेन? तुला पटतं का? आर यू ॲग्री विथ मी? सो यू हॅव टू क्राय फॉर युअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. डोंट बी पॅरालाइज्ड लाईक. हालेलुया. परीक्षा, या परीक्षा आहेत. 38 पर्यंत वाचलं ना? जे विश्वास आणणारे जे होते, परत ऐका, जे विश्वास आणणारे जे होते त्यांना परीक्षा द्याव्या लागल्या.
जे विश्वासणारे नव्हते त्यांना परीक्षा आल्या नाहीत. कॅथलिक लोकांवर परीक्षा येणार नाहीत, त्या तुमच्यावर आणि माझ्यावरती येतील. आमेन. हिंदू लोकांवरती परीक्षा येणार नाहीत, परंतु जे प्रभूकडे वळले त्यांच्यावरती कठीण परीक्षा येतील, पण त्यातून देखील प्रभू चाळणी लावणार आहे. शेवटपर्यंत टिकेल तो. मग तो हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, प्रभूला जात पात नाही. प्रभूला हवा आहे विश्वास. विश्वास आणि विश्वास हा बोलण्यात नाही तर कृतीमध्ये आहे. विश्वास बोलण्यात नाही. आज आपण खूप बोलू, आज मी खूप बोलेन, परंतु जर माझ्यामध्ये कृती नसेल तर काही उपयोग नाही. ज्यांनी ह्या परीक्षा दिल्या त्यांना जग योग्य नव्हतं. काय म्हटलेलं आहे? जग त्यांना योग्य नव्हतं म्हणून जगानं त्यांचा द्वेष केला. जग त्यांना योग्य नव्हतं म्हणून काय केलं? जगानं त्यांचा द्वेष केला. म्हणून याच परत म्हणतो, जे आपले भाऊ कॅथलिक आहेत त्यांचा जग द्वेष करतं का? नाही. तुमचे भाऊ जे हिंदू आहेत त्यांचा हिंदूच आहेत, त्यांना प्रभूचं नाव नाही आणि त्यांना नको आहे, त्यांचा द्वेष करतं का जग? नाही. त्याची परीक्षा होते का? नाही. परीक्षा कोणासाठी? ज्यांना देवानं शाळेत घातले त्यांचीच परीक्षा आहे ना. अरे ज्यांना शाळेतच नाही घातलं त्यांची परीक्षा होणार कुठून? हा, तुम्हाला देवानं शाळेत घातलंय ते बक्षीस देण्यासाठी. बक्षीस आहे ना, पास झाला तर, हो की नाही? सन्मान आहे ना, बक्षीस आहे ना, मुकुट आहे ना. हा, मुकुट आहे. पहा, प्रकटीकरण 3:10-13 संपवू आपण. 2-3 वचनं घेऊ, हृदयाची तयारी करू, संकटाच्या दिवसासाठी बलवान होऊ, प्रभूला धन्यवाद देऊ आणि म्हणू, प्रभू मला बळ दे. पन्ना नंबर ज्या कामासाठी तू मला निवडलंस त्या कामासाठी मला बळ दे. प्रकाशित वाक्य उसका 3 अध्याय वचन 10 से आगे तक। तूने मेरे धीरज के वचन को थामा है, इसलिए मैं भी तुझे परीक्षा के उस समय बचा रखूंगा जो पृथ्वी पर रहने वालों के परखने के लिए सारे संसार पर आने वाला है। मैं शीघ्र ही आने वाला हूँ। जो कुछ तेरे पास है उसे थामे रह के कोई तेरा मुकुट छीन न ले। जो जय पाए उसे मैं अपने परमेश्वर के मंदिर में एक खंबा बनाऊंगा और वह फिर भी कभी बाहर न निकलेगा, और मेरे अपने परमेश्वर का नाम और अपने परमेश्वर के नगर अर्थात नए यरूशलेम का नाम जो मेरे परमेश्वर के पास से स्वर्ग पर से उतरने वाला है, और अपना नया नाम उस पर लिखूंगा। जिसके कान हो वह सुन ले कि वह आत्मा कलसिया से क्या कहता है। वाचा मराठीमध्ये 10 ते 13 प्रकटीकरण 3 अध्याय वचन 10 पासून। तू माझ्या सहनशीलतेचे वचन राखले आहे, म्हणून पृथ्वीवरील राहणाऱ्यांची परीक्षा करायला जी परीक्षेची घटका संपूर्ण जगावर येणार आहे तिच्यापासून मीही तुला राखीन। आमेन। ही आशा, ही आमची आशा, ही घटका जे भयानक दुःखाची घटका जगावर येणार आहे, तू माझं नाव धरून राहिलास, साकलं नाही म्हणून जी संकटाची परंपरा आणि घटका साऱ्या जगावर येणार आहे त्यातून मी तुला राखीन। जर तरची भाषा आहे प्रियानो। 11 वचन खाली कोण आहे बघ। मी लवकर येतो, कोणी तुझा मुकुट घेऊ नये। कोणी तुझा मुकुट घेऊ नये। हे प्रतिफळ परीक्षेत टिकल्यानंतरचं प्रतिफळ काय आहे? क्राऊन, मुकुट। बरोबर आहे? हवा आहे ना? नाही तर आपल्या एवढ्या वर्षाची मेहनत फुकट। तो मुकुट हवा आहे ना? बाकी इकडचं काहीच मिळणार नाहीये, काही उपयोगाचा नाहीये। तो मुकुट आम्हाला हवा आहे। आमेन। म्हणून कोणी तुझा मुकुट हिरावून घेऊ नये। म्हणून जे तुझे आहे ते घट्ट धरून राहा। जे तुझं आहे ते घट्ट धरून राहा। काय आहे तुझं? काय आहे तुझं? प्रकटीकरण वाचा। काय तुझं? बायको तुझी आहे, घट्ट धरून राहा। नवरा तुझा आहे, घट्ट धरून राहा। मुलं तुझी आहेत, घट्ट धरून राहा। गाडी तुझी आहे, घट्ट धरून राहा। काय आहे तुझं?
विश्वास. विश्वास. तू पहिला विश्वास तोडलास, घट्ट धरून ठेवला नाहीत. या विश्वास घट्ट धरून राहा. जे तुझं आहे तेच तुझं आहे, दुसरं काहीच तुझं नाही. पक्क लक्षात ठेवा प्रियानो. काय आहे तुमचं? माझ्या प्रभूवरचा विश्वास. मला मुकुट मिळेल, मला मुकुट मिळेल. हालेलुया. मला मुकुट मिळेल. हा माझा विश्वास. मी घट्ट धरून राहीन. धरायचा का सोडायचा? संकट येतील, जेल होईल, निंदा होईल, भाऊ बहिणी उठतील, मित्र उठतील, ख्रिस्तासाठी छळ होईल. काय होईल? आम्ही काय करू? धर्माला धरू का ख्रिस्ताला धरू? धर्माला धरू का ख्रिस्ताला धरू? धर्माला सोडा, ख्रिस्ताला धरा. आमेन. जो जिंकतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील खांब करीन. Yes. जो जिंकतो त्याला मी देवाच्या मंदिरातील खांब करीन. प्रियानो, हवं का? किंमत चुकवावी लागेल. अरे प्रियानो, मला एक सांगा, पेत्राबरोबर बसायचं आहे, पौलाबरोबर बसायचं आहे, त्याला पाहायचं आहे. अरे हो का? मग त्याने जे चुकवलं ते आपल्याला चुकवावं लागेल. हो की नाही? त्याने जे चुकवलं ते आपल्याला चुकवावं लागेल. त्याने 100 पट दिलं, अरे पण कोणी 30 पट. लास्टचा मार्क किती आहे? 35%. पण इथे प्रभू त्याच्यापेक्षाही खाली म्हणतात 30 पट. 30% तरी. अरे ओनली 30%. आय विल गिव्ह द सेम ग्राउंड. Sonal, what do you think? Are you ready? Just don't shake your mundi. Say, I am ready. Yeah. Mundi shaking is not a good business. हालेलुया. आनंदानं हसत खेळत आपण देवाचं वचन शिकू. आमेन. चिमटे काढीत, टोमणे मारीत. हेतू काय? मुकुट. हेतू काय? क्राउन. इट्स माइन. तो माझा. आमेन. वाचूया आणखीन 1-2 वचनं जे तुम्हाला Yes. मजबूत करते, की जाऊया घरी? मी माझ्या देवाच्या मंदिरातील खांब काम करीन करेन. आणि तो आणखी कधी बाहेर जाणारच नाही. येस. तो आणि आणखी कधी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, हा. माझ्या देवाचे नगर, येस. जे नवे यरुशलेम हो. माझ्या देवापासून आकाशातून उतरते, हा. त्याचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. आमेन. येस. येस. हे तुम्ही आहात, हे मी आहे. तिथे आपली जोडी प्रभूच्या समोर. यस. आमची जोडी प्रभूच्या समोर. येस. जिंकलेले, हरलेले, कष्टातून आलेले, दुःखातून आलेले, डळमळले नाहीत, भेकड नाहीत, भेकड देवाच्या राज्यात जाणार नाहीत. प्रभू, आम्ही तयार आहोत. आमेन. 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 याकूब 1 अध्याय 2 वचन. थोडासा वेळ मला अधिक द्या, ताकि मी तुमचा मार्ग मोकळा करू शकेन. थोड़ा सा और समय याकूब मुझे 1 दीजिए, ताकि मैं अध्याय तुम्हारा वचन मार्ग 2. मुक्त कर सकूं. वचन याकूब 1 अध्याय वचन 2 2. वचन परीक्षा के बारे में है. माझ्या भावांनो, हम्म. तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षात असता, हा. नाना प्रकारच्या परीक्षेत असता, तेव्हा ते सगळे आनंद माना. हा. सर्व काय करा? आनंद माना. हा.
बायको काय काय बोलते का तुम्हाला? हा, ती परीक्षा नाहीये, ते एक चहाच्या पेल्यातलं वादळ आहे, त्याला किंमत देऊ नका, पण तरी आनंद माना. नवरा काय काय बोलतो का? आज हेच बरं नाही, तेच बरं नाही, मीठच जास्त झालं, मीठच कमी झालं, काय करा, काय करा, अरे मोठ्यानं, अरे आवाजच येत नाही, मोठ्यानं आनंद माना. बायकांना म्हणावं. हालेलुया. आनंद माना. यात देवाचं राज्य नाही. या तुमची ही चहाच्या पेल्यातली जी कौटुंबिक वादळं आहेत ना, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. यानं कदाचित ह्याच्याकडे लक्ष द्याल तर आपण त्या मार्गाला मुकू. नो, चला ते असू दे, असू दे. धन सूत दारा, असू दे पसारा, असू दे नवरा, असू दे बायको, असू दे मुलं, असू दे गाडा, नको देऊ थारा त्या गाड्याला. बारा वचन, याकोब 1:12. वचन 12. जो परीक्षा सोचतो तो आशीर्वादित आहे. जो परीक्षा सोसतो तो, सोडतो तो नाही, सोसतो तो. आशीर्वादित आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्याच देऊ केला आहे. कोणाला दिला मुकुट? प्रीती कर. हा, तुम्ही तो जेव्हा त्याला मिळेल. संकट सोसता तेव्हा प्रभूवर प्रीती दाखवता. प्रभूसाठी जेव्हा तुम्ही संकट सोसता तेव्हा प्रभूसाठी प्रीती दाखवता. आमच्या कॅथलिक स्त्रिया बऱ्याच भेटतात, काय म्हणतात माहितीये का? माझा कुरूस मला भारी झालाय. हिच्या सुनेचं हिच्याशी पटत नाही, सुनेबरोबर हिचं भांडण आहे. काय म्हणते? माझा कुरूस मला भारी झालाय. अरे काय बाई तू, हा प्रभूचा कुरूस नाहीये, हा तुझ्या पापाचा कुरूस आहे. प्रभूचा क्रोश म्हणजे प्रभूसाठी घेतलेले श्रम, प्रभूसाठी घेतलेले कष्ट. सुवार्ता सांगित, मार खात, निंदा छळ सहन करीत गावोगाव फिरणं, हे प्रभूसाठी घेतलेले कष्ट. जे साधू सुंदर सिंगांनी घेतले, जे पंडिता रमाबाईंना घेतले, जे नावा टिळकांना घेतले, जे हजारो संतांनी घेतले. आणि त्याच्यामध्ये 99% संत हिंदू होते. हा, त्याने घेतले. आणि आमच्या बायका म्हणतात माझा क्रोश मला भारी झालाय. अरे अरे अरे, त्यांना क्रोश म्हणजे काय तेच माहिती नाहीये. प्रभूसाठी घेतलेले कष्ट, तो प्रभूचा माझं ओझ. क्रोशही नाही म्हणत त्याला, तो आम्ही नाही घेऊ शकत. कोणाची हिंमत आहे खडे खायची? माझं जू सोयीचं आणि हलका आहे. जा साऱ्या जगाला सुवार्तास जा. आज लाखो लोक जे प्रभूकडे आले ते कोणीतरी सुवार्ता सांगितले म्हणून आले. हालेलुया. पहा पुढे वाचा. 12 झालं. 1 करंथी 3:13. 1 करंथी उसका 3रा अध्याय और 13वां वचन. कोरिंथीकरास पहिलं पत्र 3रा अध्याय वचन 13. तर प्रत्येकाचे काम उघड केले जाईल. प्रत्येकाचं काम उघड. आता मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, किंवा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा, माझं काय काम आहे जे उघड केलं जाणार आहे? नो, ते उघड करेल. प्रत्येकाला प्रश्न विचारा, माझं काय काम की मी केलंय प्रभूसाठी की जे उघड केलं जाणार आहे? काही आहे का? गाडगे दादा काही आहे? हॅलो रोशन काही आहे? रोशनची बायको काही आहे? एव्हरीवन काही आहे? अरे बोला. माझं कार्य आहे जे प्रभूसाठी अर्पिलेलं आहे, काही आहे का खात्यामध्ये जमा? येस ऑर नो? हवा गेली. आता परत
अरे देवाच्या लोकांनो, तर प्रत्येकाचे काम उघड केले जाईल. प्रत्येकाचं काम काय काय केलं? नवऱ्याला किती चांगलं संतुष्ट केलं ते काम का? अरे बायकोला किती संतुष्ट केलं ते काम का? कोणतं? सासू विरुद्ध किती कुरकुर केली ते काम का? मला वेगळं निघायचंय हे काम का? अरे कोणतं? ही सासू मला आवडत नाही, ही माझ्यावरती अमकी माझ्यावरती बॉसिंग करते, हिला कोणी अधिकार दिला हे काम का? अरे बोला बोला, कोणतं काम? हा, प्रौढात दादा किती मावरं पकडलं ते नाही विचारणार प्रभू तुला. रे बाबा किती आत्मे पकडले ते विचारी. हा, हॅलो हॅलो, मी किती बिल्डिंग बांधलं ते प्रभू नाही मला विचारणार. मी किती मोडलेली घरं उभी केली ते प्रभू मला विचारेल. हा, हॅलो, तुमचं काय? तुमचं काय? अरे उत्तर द्या ना प्रभूला, उत्तर द्या ना, उत्तर द्या ना. प्रभू माझ्या खात्यात काय? हॅलो, मी नाही बोलत, कोणीतरी बोलणारा दुसरा आहे जो तुम्हाला विचारित आहे. कामाला लागा, वेळ थोडा आहे. कामाला लागा, वेळ थोडा आहे. तुम्ही एक हात मांडला असता तर इथे जागा नसती प्रभू. एक मोडलेलं घर बांधलं असतं तरी जागा नसती प्रभू. एक तुटलेलं हृदय जोडलं असतं तरी जागा नसती प्रभू. मुलगा किंवा मुलगी आपल्या बापाला पप्पा म्हणून मिठी मारते, हात मारते, इट्स ओके, हे जगाची रीत आहे. परंतु जी तुमची नात्यानं रक्तानं कोणी नाही, ती मुलगी किंवा तो मुलगा किंवा तो म्हातारा किंवा मुलगा लहान तुम्हाला पप्पा म्हणून मिठी मारतो, ब्रदर म्हणून मिठी मारतो, ते असा कोणी आहे का? तुम्ही जमवलेला, मिळवलेला, कमावलेला कोणी आहे का? अरे कोणी आहे का? नाही. तुमची संपत्ती झिरो, तुमची संपत्ती झिरो. हॅलो, फेवरेट काय मिळवलं? ऑलविन काय मिळवलं? मी नाही विचारत, विचारणारा कोणीतरी आहे, पण तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येत नाही म्हणून तो माझ्याद्वारे बोलतोय. जर तुम्ही त्याचा आवाज ऐकला असता तर 100 वेळा रोज तुम्हाला ऐकावं लागलं असतं. ऑलविन काय मिळवलं? रोहित काय मिळवलं? काय मिळवलं? बायको मिळाली, बंगला मिळाला, गाडी मिळाली. कच्चा बे कच्चा बे कच्चा, नाही गुरु का बच्चा. तुमचं पर्सनल रिलेशन प्रभू बरोबर किती आहे, कसं आहे याच्यावरती सगळं अवलंबून आहे. पहिली प्रीती सोडली का? ऑलविन जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा त्याची प्रीती किती होती? बाप रे, रात्र सकाळी 8ला रात्री 8 पर्यंत ही सुरुवातीची प्रीती. आता बायको आली, मुलं आली, घर आलं, बंगला आला, गाडी आली. म्हणजे तो एक उदाहरण आहे, आपण सर्वच त्यातले. ती प्रीती राहिली का? शेवटी तुझी प्रीती राहिली का? जेव्हा तुझ्या पालकांबरोबर तू जुन्या मंडळीमध्ये तळमळीनं कार्य करत होती, ती प्रीती राहिली का? येस ऑर नो? राहिली का? हो काही नाही? नो. स्वतःलाच आनंदित करण्यासाठी हो म्हणू नको. प्रभू काय म्हणतो? हो की नाही?
आपली शोकांतिका होऊ देऊ नका. ज्याचा अंत शोकामध्ये होईल ती शोकांतिका शेवटी होईल. म्हणून आपल्या जीवनाची शोकांतिका होऊ देऊ नका. कळकळीची विनंती. गेल्या रविवारी माझी स्तुती केली, त्यात तुम्हाला काही लाभ नाही. नो, माझं काम मी करून चाललो. तुमचं काम कधी करणार ते बोला. हॅलो, स्वतःपुरतं पाहू नका. स्वतःचं दुःख स्वतःला खूप आहे, प्रत्येकालाच आहे. कोणीच सुखी नाही. पण मी प्रभूसाठी काय केलंय एवढं विचारा स्वतःला. आत्मपरीक्षण करणं अतिशय महत्वाचं आहे. वाचलं का 3:13 झालं ना. पहिला करंती 10:13 वाचा. करंथीकरास पहिलं पत्र 10वा अध्याय वचन 13. मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही. मनुष्याची जी परीक्षा होत असते म्हणजे प्रत्येकावर परीक्षा काही ना काही आहेच. परीक्षेशिवाय कोणी नाही. पण ती कोणती परीक्षा आहे? आजारपण ही परीक्षा का? नोकरी नसणं ही परीक्षा का? हप्ता न भरला जाणे ही परीक्षा का? चांगलं घर नसणं ही परीक्षा का? नो 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 नो. निराळी परीक्षा तुमच्यावरती आली नाही. पण ते विश्वासू आहे, तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही. जो तर विश्वासू आहे. परीक्षेबरोबर बरोबर आहे. वाचा पुढे. तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल. आमेन. कोणती परीक्षा? तुमच्या देहाची परीक्षा का? आजारपण ही परीक्षा का? आर्थिक टंचाई ही परीक्षा का? कर्ज ही परीक्षा का? कोणती परीक्षा? प्रभूसाठी तुम्ही किती सहन करता ही परीक्षा. किती छळ, किती निंदा, किती मारहाण, किती वेळा जेलमध्ये गेलात, किती वेळा छळ निंदा सहन केली ही परीक्षा जर तुमच्यावरती येत असेल तर त्यातून निभावण्याचा मार्गही तो. उद्या समजा तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं खोट्या आरोपाखाली कोर्टात, तर भिवू नका. मी माझी तयारी करतोय. उद्या मला कदाचित, विनायकला कदाचित, निक्सनला कदाचित, आम्ही पुढे आहोत, तुमच्या पुढे आहोत म्हणून आम्हाला कदाचित खोट्या आरोपाखाली जेलमध्ये जावं लागेल. काही भरोसा नाहीये. पण त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग पण तो तयार करेल. तो आमचा विश्वास आहे. येस लॉर्ड, हे सगळं तुझ्यासाठी आहे. मी कर्जाचे हप्ते चुकवले म्हणून मला कोणी जेलमध्ये टाकणार नाहीये. दॅट इज डिफरंट. मी मारामाऱ्या केल्या, भलतसलत काही केलं म्हणून मला कोणी जेलमध्ये टाकणार नाहीये. पण तुझ्यासाठी जर मला जेलमध्ये टाकण्यात आलं तर मी नाचेन. येस लॉर्ड. पण त्यातून सुटण्याचा मार्ग येतो तयार करेल. ही वेळ येणार आहे. तुमच्यावर नाही येणार कदाचित, कारण तुम्ही काहीच करीत नसाल तर येणार पण नाहीये. जसे कॅथोलिकांवर येणार नाही तशी तुमच्यावर पण येणार नाही. पण तुम्ही कार्य करा, मग बघा. एक वचन आणखी वाचतो, संपू. पहिला पेत्र, पहिला अध्याय 4 ते 7. पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय वचन 4 पासून 7 पर्यंत. याकरिता की अविनाशी आणि निर्मल व न कोमेजणारे जे वतन तुम्हासाठी आकाशामध्ये राखून ठेवलेले आहे ते तुम्हास प्राप्त व्हावे. न कोमेजणारं वतन. मी प्रभू म्हणतो तुम्हासाठी. कोणासाठी? तुम्हासाठी. कोण तुम्ही? तुम्ही कोण? जे परीक्षेतून जातात. जे परीक्षेतून जातात ते. आम्ही नाही. हे फुकटमध्ये आपल्याला लावून नाही घ्यायचं. तुम्ही हा शब्द फुकटवारी आपल्याला लावून घेऊ नका. तुम्ही कोण?
प्रभू शिष्याना म्हणतो, जे दुःखातून जातात ते. मग आता पाचवं, ते तारण शेवटल्या काळी प्रकट होण्यास तयार आहे. ते प्राप्त होण्यास तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या द्वारे राखलेले आहात. आमेन. विश्वासाच्या द्वारे राखलेले आहात. त्याविषयी तुम्ही उल्हासता. तरी आता थोडा वेळ नाना प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणे तुम्हाला भाग आहे. नाना प्रकारच्या परीक्षांमुळे थोडा वेळ दुःख सोसणं तुम्हाला भाग आहे. भाग आहे. यासाठी की जे नाशवंत सोने अग्नीच्या योगे पारखले जाते, त्यापेक्षा तुमच्या विश्वासाची जी परीक्षा फार मोलाची आहे, येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळास स्तुती व मान व गौरव यास योग्य अशी निघावी. मुकुट त्यावेळेला मिळेल. आज आम्ही परीक्षा सोसतो प्रभूसाठी, तर आम्हाला प्रतिफळ जरूर मिळेल. पण आम्ही जर मस्त खाऊन पिऊन मस्त आहोत, तर आमच्यामध्ये आणि कॅथोलिकांमध्ये काहीच फरक नाही. तेही खाऊन पिऊन सुशकात आहेत, आम्हीही खाऊन पिऊन सुशकात, काहीच फरक नाही. त्यांना जे प्रतिफळ आहे तेवढंच आम्हालाही पण मिळेल. पण आज जर आम्ही शिष्यांप्रमाणे वागतो आणि आमचं जीवन प्रभूच्या सेवेसाठी अर्पण करतो, तर आम्हाला आशा आहे. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊया. तयारी करू, वेळ जवळ आलेली आहे. ऐकून सोडून देऊ नका, नुकसान तुमचंच आहे.